आपल्या बनला नव्हत्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, तिथून मात्र दिशाहीन फटका मारायचा होता. चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप जरूर केलाय. आजच्या दिवसात एकूण 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक आदरणीय माननीय सन्माननीय श्री राहुलभाई तुरबाडकर साहेब. सर पंच नो बॉल आहे का? ओके. प्लस 5 रन या ठिकाणी प्लस होतील. याच्यामुळे काल एक संघ अगदी असा पाहिला ज्या संघाच्या धावा झाल्या होत्या तब्बल 72 आणि तदनंतर त्यांच्या ॲड केल्या गेल्या 5 77 झाल्या आणि एका टीमला त्याचा बेनिफिट झाला का तर त्या टीममध्ये एक्स्ट्रा खेळाडू नव्हते, त्यांचे खेळाडू नव्हते, प्लेइंग 11चे खेळाडू. त्याच्यामुळे जो आयोजकांनी निर्णय दिला तो त्यांना मान्य करावा लागला. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका, या वेळेला मात्र अगदी झेल देखील टिपला गेलाय परंतु नो बॉल होता. ज्या पद्धतीने अगदी सुरुवात खणखणीत केली आहे. याही वेळेला पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. त्याच धाटणीमध्ये आलेला फटका समोर अगदी वेगळ्या दिशेने फेकून दिलाय, षटकाराच्या दिशेने फेकून दिलाय. 6 धावा येत आहेत. म्हणजे हे षटक जितू यांचं अक्षरशः महागडे ठरत आहे. प्रत्येक अँगलने समोरच्या दिशेने अगदी एक साईडला मारलेले फटके हे वेगवान आणि बहारदार क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या फटक्यांची पूर्तता किंबहुना आता सुरुवातीपासूनच करायला घेतली आहे फलंदाज विवेक यांनी. याही वेळेला फटका 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 गॅप शॉट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि हाही फटका चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार त्या ठिकाणी येतोय. स्कोर कार्डचा अगदी विचार केला जवळजवळ 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 20 रन ऑन अ बोर्ड. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला देखील मिळाले परंतु आजच्या दिवसात या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार खेळ कोण करणार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलेला बॉल कॅच साठी कॉल असेल. ही कॅच फार महत्वपूर्ण होय, ज्याने अगदी जास्तीच्या धावा केल्या होत्या त्याच खेळाडूला आता मात्र काही बॉल मध्ये माघारी परतावं लागतंय. खेळाडू मात्र या ठिकाणी होत आहेत ते बाद. अगदी वेल स्टार्ट दिलं होतं विवेकने परंतु विवेक या ठिकाणी गोल्डन कॅचचे शिकार होत असताना पाहायला देखील मिळतात. पहिला धक्का तो बसतोय. एका बाजूला वेगवेगळ्या नावाने खेळणारे संघ काही हिराई आणि काही हरेश असे हे 2 संघ. प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण अगदी पाहिला ना तर काही हिरा रेश हा संघ, काही हिराई हा संघ प्रथम बॅटिंग साठी पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला काही हरेश हा संघ क्षेत्ररक्षणाच्या मध्ये पाहायला मिळतो. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत सिद्धेश. पहिला बॉल इथून मात्र फटका चांगला आलाय. सिद्धेश देखील आहेत. ज्या पद्धतीने फटका खेळला एक आली आहे, दुसरे प्रयत्न करणार नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे एक चांगला खेळाडू अगदी ज्या पद्धतीने विवेकने आपल्या टीमला स्टार्ट दिलं होतं, स्वतःला एक चांगलं स्टार्ट दिलं होतं, तो खेळाडू मात्र माघारी परतलाय. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1 विकेट्स गेल्यानंतर स्कोर कार्डवरती एकूण धावा झाल्यात 21 रन स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेचं आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं तर सुप्रीम स्पोर्ट्सची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला कालपासून आणि सातत्यमय या विभागामध्ये त्यांचं कामकाज पार पडत असताना पाहायला देखील मिळाले.
या स्पर्धेचे ऑफिशियल पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतात. संकेत चव्हाण सर, अजितजी म्हात्रे सर आणि प्रमोदजी कांबळे सर. कालच्या दिवसात देखील एक उत्तम सहकार्य संपूर्ण क्रीडादारांना केलं होतं. आज अगदी आपण पाहतोय डिजिटल स्कोरिंग सोबत जोडले गेले आहेत. कालच्या दिवसात उत्तम सहकार्य राहिलं. खास आमच्या जिल्ह्यामधून आले आमचे सहकारी मित्र रोहित तांबे, स्कोरर रोहन तांबे आणि त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर गणेश हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज अगदी आपण पाहतोय कालचा दिवस फार महत्त्वाचा होता. काल एका टीमला शेवटच्या मॅचमध्ये 6 बॉल 8 झाला नाहीत, परंतु त्यावरती चर्चासत्र देखील अनेक झाली. त्या धावा कशा का झाल्या नाहीत शेवटच्या, कारण का जवळजवळ त्या टीमच्या काल 8 विकेट्स गेल्या होत्या. तर जाऊया, कालचा दिवस झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु आजचा दिवस देखील प्रत्येक टीमसाठी हा महत्त्वाचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आला वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन भाविक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला सिद्धेश. पहिलाच बॉल स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केला गेलाय या ठिकाणी. आजच्या दिवसात या पाटीलवाडा क्रिकेट क्लब च्या स्पर्धेत अनेक चांगले चांगले खेळाडू येताना पाहायला देखील मिळतील, परंतु पहिला बॉल स्क्वेअर बॉल टाकल्यानंतर तदनंतरचा पहिला बॉल भाविक या ठिकाणी डॉट बॉल जरूर काढतात. कालचा दिवस काल हर्ष अडसू सारख्या गोलंदाज या क्रीडा नगरीमध्ये लकी राहिला. अगदी प्रत्येक ओव्हर त्याची विकेट टेकिंग ओव्हर राहिली. या बेला उडवलेला बॉल, तिथून मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या झोन मध्ये. बॉल मात्र स्लो झालाय, परंतु अगदी बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 26 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. इथून मात्र फटका आडव्या बॅटने खेळलाय. मोठी अपील जरूर असेल. सर्व बॅटने फटके येतात, तर आडव्या बॅटने फटके खेळण्याची गरज काय आहे? काल असं चित्र राहिलं. काल ज्या पद्धतीने एका टीमने शेवटच्या मॅच मध्ये जवळजवळ आडव्या बॅटने फटके मधल्या फळीतल्या खेळाडूंनी सुरुवात केली, तशा विकेट देखील जायला लागल्या. कारण का ऑलरेडी विकेट्स फार कमी होत्या, फलंदाज नव्हते, त्याच्यामुळे तिथून मात्र त्या खेळाडूंना देखील परतावं लागलं होतं. यावेळेला मात्र समोरदर्शने मारलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली, दुसरा प्रयत्न, परंतु बॉल फेकी करतात. दुसरं षटक इथे मात्र कमबॅक करणार राहत आहे. दुसऱ्या षटकातली कामगिरी अगदी आपण पाहिली तर फार महत्वाची राहते क्रीडा नगरीच्या आतमध्ये. यावेळेला मात्र अगदी ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल टिपतायत. विकेट नंबर 2. खेळाडू मात्र इथून बाद होत आहेत. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 27 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर अजय, 2 विकेट्स गेल्यात. तर अजय पाहूया, संपूर्ण दारोमदार या अजय वरती असेल. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातला खेळ जो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिला बॉल अजय फेस करण्यासाठी आलेत.
तिथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. षटक नंबर दुसरा त्या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पहिला षटक अगदी पाहिलं पण त्या षटकात जास्तीच्या धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक जसं भाविकने हाताळायला घेतलं ना, त्या षटकामध्ये एक विकेट झाली देखील आली. दोन चौकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाले आणि एकूण धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. या वेळेला अगदी ज्या पद्धतीने पाहायला मिळतात, दुसऱ्या षटकातला खेळ संपल्यानंतर षटक नंबर तिसरं घेऊन पुन्हा एकदा टॉम मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल तिथून मात्र टॉमचा अगदी वेगाने पाहायला मिळाला. एक बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी एकेरी धाव मिळते. एकेरी धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धाव झाला 28 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. या बेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक समोर जयशने उडवलाय. नो मॅन स्टँड मध्ये बॉल पडल्यानंतर एक धाव त्या ठिकाणी घेतली होती. आजचा दिवस अगदी आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक दर्दी आपल्यासोबत देखील युट्यूब वरती गर्दी करत असताना पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. सकाळचा चहा नाश्ता झाला की आजचा रविवारचा दिवस, संडेचा दिवस, मुंबईकर चाकरमानी त्यांचा आरामाचा दिवस, परंतु आरामाचा दिवस आणि आरामाच्या दिवसात देखील क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आज दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात देखील इथे दाखल होईल. परंतु आज कालच्या दिवसातील एक मेगा फायनलिस्टचा संघ आणि आजच्या दिवसात कोण टॉप लेवलमध्ये असणार संघ हे देखील पाहिले जाईल. काल अगदी महत्वपूर्ण सामना पाहायला मिळाला शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये. या वेळेला मात्र तिथून मिस टायमिंग स्ट्रोक होता. हे षटक अगदी टॉम यांचं अचूक टप्प्यावरती देखील पाहायला मिळते, कारण का नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करणं, त्यातल्या त्यात चांगल्या फलंदाजांना रोखून ठेवणं ही कला राहिली आहे या गोलंदाजी. पहिल्या दोन षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये ही कुठे ना कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतात. आज देखील या स्पर्धेसाठी अनेक दिग्गज मान्यवर मंडळी दाखल होत असताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 31 धावा. स्विच हिटचा फटका तिथून मात्र एक धाव येते. एक बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव दिली जाते. 38 सर्कल मध्ये बॉल देखील होता, परंतु काल अगदी ज्या पद्धतीने काहीशा चुका झाल्या क्रीडा नगरीच्या आतमध्ये, जे जे प्रेक्षक वर्ग होते त्यांना ठाऊक आहे. कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात चेसिंग या क्रीडा नगरीमध्ये झाली होती. सकाळच्या 3 मॅचेस त्याही पाहिला, त्या 3 मॅचेस मध्ये कुठे ना कुठे ते चेसिंग करताना थोडंसं कठीण राहिलं होतं. या वेळेला मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटक संपलंय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या तब्बल 32 धावा. षटक नंबर 4 तिसरं संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती पहिल्या 18 बॉल मध्ये एकूण धावा होतात 32.
षटकामध्ये जास्तीचा धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये अगदी बॉल टू बॉल या ठिकाणी धावा येत असताना पाहायला देखील मिळाल्यात. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण बनल्यात 32. येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजून किती बनतात हे पाहावं लागेल, कारण का कालच्या दिवसात 68, 77, 65, 60, 55 कालच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंगची मॅच अगदी आपण पाहिली ना तर एकूण 42 धावा या क्रीडा नगरीमध्ये बनवल्या गेल्या होत्या. तो आजच्या दिवसात किती धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला जातो. पहिला बॉल अवे फ्रॉम दी बॉडी, त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला, स्क्वेअर बॉल दंडित केला गेलाय. पुन्हा एकदा भाविक पहिल्या त्यांच्या वैयक्तिक कोट्यातील षटकाची सुरुवात म्हणजे दुसरं षटक तळलं होतं, त्याही वेळेला व्हाईट बॉलनी सुरुवात केली होती. या वेळेला मात्र समोर दिशेने उडवलेला बॉल, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, विकेट नंबर 3. खेळाडू होत आहेत ते बाद. संतनी शांत वातावरणामध्ये अगदी पहिल्या इनिंगची पहिल्या डावाची सुरुवात काही हिरा आई हा संघ आणि काही हरीश असे 2 संघ पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र प्रयत्न फसलाय. त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवात, ज्या षटकाची कामगिरी करायची होती एका बाजूला भाविक करतायत, ऑलरेडी त्यांच्या कोट्यातील दुसरं षटक आणि संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी पाहायला देखील मिळतात. या वेळेला मात्र तिथून क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करत असताना एक तर आली, दुसरा प्रयत्न करणार नाहीयेत. अगदी 1-1, 2-2, 1-1, 2-2, परंतु या वेळेला फेकी थोडीशी खराब राहिली आणि त्यामुळे की काय एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. धावा झाल्यात एकूण 35 धावा, 35 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 4थ्या षटकाची सुरुवात चांगली झाली, परंतु क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे तशी साथ मैदानाच्या आत मिळत नाहीये. शिवसेना युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 संपूर्ण थरार आजचा मेगा फायनलचा दिवस. या वेळेला मात्र स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनी त्या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा ऍड होत असताना पाहायला मिळते. 36 धावा. निश्चित येणाऱ्या काही बॉल मध्ये हात खोलावे देखील लागतील, चौकार षटकार ठोकावे लागतील. या क्रीडा नगरीमध्ये आपलं आव्हान संपुष्टात ठेवायचं असेल तर एक दमदार खेळ इथून मात्र सादर करावा देखील लागेल टीमला. यावेळेला मात्र समोर दिशेने मारलाय, अगदी पंचांच्या मधोमध मारलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत हरीश, त्या ठिकाणी बॉल फेकी केला जातोय. एकच जागेवरती समाधान मानावं लागेल. 1-1, 2-2, 1-1, 2-2 चं समीकरण आज निश्चित चांगलं चालू आहे, परंतु तिथून मात्र खेळाला आकार उकार देण्याचं काम हे फलंदाजांना करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. या वेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, लाकूड तोड गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. भाविकच्या नावावरती अजून एक विकेट. सिद्धेश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. तर आजच्या महत्वपूर्ण दिवसामध्ये आपण आपल्या मायक्रोफोन वरती आवाज ऐकणार आहात प्रशांतजी गायकवाड सर यांचा. खास घाटकोपरहून या स्पर्धेसाठी आलेत, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो कालचा संपूर्ण दिवस
जो फोटोग्राफीमध्ये केला मनीष डाबी, वन लव फोटोग्राफी, गेली कित्येक वर्ष सातत्यमय या नावाची चर्चा राहिली या विभागामध्ये येत असताना आणि त्यांनी ते कामकाज केलंय. ओहो हो, पहिला बॉल तिथून मात्र चूक झाली आहे, क्षेत्ररक्षक होते. एक 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 धाव जशी बहाल केली जाते तशा या धावा ऍड होत जाताना पाहायला देखील मिळत आहेत. चौथं षटक जावं लागतंय बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात गणेश. धावा मात्र आता स्थिरावला, धावांना कुठे ना कुठेतरी लगाम लावला जातोय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 38 धावा. या वेळेला मात्र पॅडवरती ब्रश होणारा बॉल, मोठी अपील जरूर केली होती. ज्या पद्धतीने स्टिक वरती आदळण्याचं काम बॉल करत पण थोडासा पुढे आला, पॅडवरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात एकेर धाव त्या ठिकाणी दिली जाते आणि एकेर धावाच्या मदतीने एक धाव ऍड होताना पाहायला देखील मिळेल. 50-55 धावा या क्रीडा नगरीमध्ये जास्तीच्या नाही आहेत, परंतु कमी देखील नाही आहेत. जर तुम्ही गोलंदाजी चांगली केली तर ऑलरेडी 6 षटक आणि त्या षटकामध्ये होणारी हणामारी, होणारी मारामारी आणि त्याला कुठे ना कुठे तर तुम्हाला रोखावं लागेल. याही वेळेला गली रिजन मध्ये असणारा क्षेत्ररक्षक एक धाव त्या ठिकाणी येते. इकडे धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात फक्त आणि फक्त 40 धावा. या बैला समोर दिशेने मारलेला बॉल, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल चाललाय सीमारेषा पार.
या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे सर्व अगदी आपण पाहिले आदरणीय माननीय सन्माननीय श्री राहुल तुरबाडकर साहेब आणि त्याचबरोबर शिवसैनिक समीरजी मापदी साहेब यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा संपन्न होताना आणि या विभागामध्ये सातत्यमय अगदी दमदार चर्चा राहते. या चर्चांना उधाण येतं, खेळाडूंना खेळण्याचे चान्सेस देतात. मोठमोठ्या स्पर्धा असू द्या, प्लेइंग 11 मध्ये खेळण्याचं काम, त्यातल्या त्यात मोठ्या स्पर्धा खेळण्याचं काम सातत्यमय या विभागामध्ये करणारे उमा सर्वांचे लाडके मयूरजी तरकारी साहेब यांचंही या स्पर्धेला एक विशेष सहकार्य राहिले. या विभागातले खेळाडू, अनेक नाविन्यपूर्ण खेळाडू हे त्यांच्या माध्यमातून घडवले गेले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पाटीलपाडा यंग क्रिकेट क्लब आणि दांडेश्वर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांसोबत लढताना, भिडताना, नडताना, खेळताना पाहायला देखील मिळतील. तर नवीन गोलंदाज अभिषेक या वेळेला मात्र पहिला बॉल अभिषेकचा पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. काल अगदी ज्या पद्धतीने पाहिलं, पहिला संघ थोडासा लेट आल्यामुळे त्यांना पॅनल्टी दिली गेली. 2 ओव्हरची पॅनल्टी दिली गेली. कालच्या पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना 4 षटकांचा खेळला गेला. एका टीमला खेळाडू उपस्थित नव्हते, त्याच्यामुळे 5 रनांची पेनल्टी दिली गेली. म्हणजे काही चुका कालच्या दिवसात खेळाडू वर्गाकडून जास्तीत झालेल्या पाहायला देखील मिळाला. परंतु आजच्या दिवसात एक चूक तुमच्या संघाला आणि तुमच्या टीमसाठी किती महागडी ठरू शकते हे देखील फार महागडं असेल आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये. यावेळेला मात्र कॅचसाठी कॉल जरूर केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. थोडस शरीरापासून दूरवरचा बॉल. स्कोर कार्ड वरती अजूनपर्यंत 47 धावा बनल्यात. भगवमय वातावरण, भगवमय चित्र, तुमची आमची जान भगवा, तुमचा आमचा शान भगवा आणि युवा सेनेचा हा भगवा, जो भगवा चषक जो आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. अगदी शेवटचं आणि अंतिम षटक आणि त्या अंतिम षटकातला खेळ इथून मात्र चांगल्या पद्धतीने होत असताना पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक अगदी डॉमिनेट केलं गेलं बॉलर्सना, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये तिथून मात्र गोलंदाजीचा कहर पाहायला देखील मिळाला. या ठिकाणी धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 49. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी आमंत्रित करेन पाटीलपाडा यंग क्रिकेट क्लब आणि दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाचे कर्णधार. हे षटक संपलं, ही इनिंग संपली की लगेचच आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला धावचीच्या स्वरूपात विकेट आली आहे. इनिंग त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. पहिल्या 6 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. पहिल्या 6 षटकांमध्ये हिरा आई या टीमने तब्बल पहिल्या 6 षटकांमध्ये बनवलं एकूण 50 धावा. 50 धावांचं लक्ष असेल. 36 बॉल 50 धावा करायच्या आहेत. कै हरेश या टीमला आजच्या दिवसातील पहिली मॅच जी आपल्याला इथे पाहायला मिळते. तर इनिंग कंप्लीट झाली आणि इनिंग कंप्लीट नंतर आपण जाणार आहोत नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. मी टॉससाठी दोन्ही कर्णधार, चला मी विनंती करेन पाटीलपाडा यंग क्रिकेट क्लबचे कर्णधार आणि दांडेश्वर स्पोर्ट्सचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल. या आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये ZK इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर संपूर्ण वायफायची सुविधा, त्याचबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा जे आपल्याला अवेलेबल करून दिली, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. गणेश धुरे यांनी कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात संपूर्ण इंटरनेट कनेक्टिव्हिटी या स्पर्धेला आणि आयोजकांना पुरवली.
गणेश बुरे यांच्या माध्यमातून. तर नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी केला जातो टॉस बॉक्स मध्ये. अगदी आपण पाहिलं तर दोन संघाचे कर्णधार हॅलो हॅलो. चला कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जुळले जातात कॉम्बॉक्समध्ये प्रशांतजी गायकवाड सर यांच्या आवाज आपण टॉस बॉक्स करणार आहोत. हॅलो. थँक्यू. टॉस या ठिकाणी होतोय मित्रांनो. हरीश दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले. त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत. टॉस जिंकला कॅप्टन पाटीलपाडा टीमने. अगदी हरीश जर यावर्षीचा हंगाम पाहिला तर भरपूर चांगला राहिला आहे टीमसाठी आणि स्वतःसाठी वैयक्तिक खेळीसाठी देखील चांगला राहिला आहे. त्यानंतर आज टॉस जिंकला. मला वाटतं आज दुसऱ्या दिवसाची पहिलीच मॅच आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. अगदी सहा षटकांची मॅच आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर धाबा बनतायत, परंतु समोरील टीममध्ये देखील चांगले बॅट्समन आहेत. त्यांना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरच्या टीमपेक्षा आमच्यामध्ये थोडे बॉलर स्ट्रॉंग आहे. मी असं नाही बोलत समोरची टीम म्हणजे एवढे स्ट्रॉंग आहे, पण आमची बॉलिंग अटॅक थोडीफार चांगली आहे. तर आम्ही 50च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. थँक्यू व्हेरी मच. जाऊया दुसऱ्या टीमच्या कॅप्टनकडे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर टॉस विरोधात लागलाय की आपल्या बाजूनेच आहे? चालेल, टॉस हरलो तरी चालेल, पण काय मॅच जिंकणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर बॅटिंग करायची. आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर भरपूर चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी मॅच आहे. त्यानंतर तुमच्या टीममध्ये असे कोणते बॅट्समन आहेत त्यांच्यावर तुमचा भरपूर जास्त विश्वास असेल आणि ते धावा बनवण्याचा प्रयत्न करतील? आमच्या टीममध्ये 5 ते 6 बॅट्समॅन आहे, म्हणजे त्यांच्यावर मला खूप भरोसा आहे. तर ते खूप चांगले क्रिकेट खेळतात. माझी थोडी प्रॅक्टिस जरा म्हणजे थोडी कमी आहे. आणि बोलायचं झालं तर म्हणजे या आयोजनचं, पाटीलपाडा क्रिकेट क्लबचं मी खूप आभार असेल, कारण की अशी क्रिकेट आपल्याला ही बघायला भेटते आहे, लाईव्ह पण बघायला भेटते आहे. कारण की मी माझा भाव बाहेर काम करतो, तर आम्ही लाईव्ह मॅच बघत असतो. तर त्यांना धन्यवाद असणार, कारण की आपल्याला लाईव्ह बघायला भेटतं आहे मॅच. तर पाटीलपाडा क्रिकेट क्लबचं खूप खूप आभार अशी मॅच आयोजन केल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असेल कॅप्टन तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला. थँक्यू व्हेरी मच. जाऊयात लगेचच कॉम्बॉक्समध्ये. आपल्यासोबत सुरेशजी शिंदे सर जोडले, त्यांचंही बडपूर्वक हार्दिक असं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. तर नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस झाला. टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं टॉस जिंकून पाटीलपाडा यंग क्रिकेट क्लब या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर नेक्स्ट मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना. अगदी आपण पाहिलं आयोजक आणि आयोजकांचं देखील मनापासून भरभरून कौतुक केलं गेलं कर्णधार त्यांच्याकडून, कारण का त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी ते लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेत. चला आघाडीची जोडी विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आघाडीची जोडी चला या, आपल्याला विनंती आहे. आणि दोन्ही टीम 12th मॅन. चला आपल्याला हिरा या टीमचा 12th मॅन या ठिकाणी आलाय आणि हरीश आपला देखील 12th मॅन येऊ द्या. आघाडीची जोडी पाठवा आणि आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील पाठवायचा आहे.
ती हेटो यायला लागली. खुर्ची हा ना पाठव माग. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जितू आणि हरेश 36 बॉल मध्ये एकूण धावा करायच्या 50. आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या इनिंग मध्ये 49 बनवलं गेलं. 50चं लक्ष ठेवलंय आणि साधं सोपं सरळ असं आव्हान. कोणत्या टीमला सांगितलं तुमच्या डोळ्याला ब्लॅक कलरची टेप लावली, पट्टी बांधली तर तुम्ही या धावा चेस कराल का, तर त्यांचं उत्तर येईल होय, आम्ही या धावा चेस करू. कारण का अगदी या बॉल टू बॉल, फेस टू फेस, नेट टू नेट केली जाणारी गोलंदाजी ही त्यांच्या टीमसाठी किती महत्त्वाची राहते हे देखील पाहणं आपल्याला पाहावं लागेल. आणि आजच्या दिवसात देखील संपूर्ण छायाचित्रण, प्रत्येक क्षणाचा फोटो क्लिक करण्याचं काम वन लव्ह फोटोग्राफी मनीष धाबी हे देखील आज करत असताना पाहायला मिळतात. अगदी त्यांची फोटोग्राफी पाहिली असं वाटेल अगदी या विभागामध्ये सातत्यपूर्ण येणारं एक मोठं नाव आणि एक सुंदर असं छायाचित्रण जे आपल्याला नेहमी सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन येतोय नरेश. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल अगदी अकरू टप्प्याचा होता. स्ट्राईकला जितू हे पाहायला मिळतात. जितू आणि हरेश ही जोडी पाहायला मिळते. चांगला फिटनेस लेवल दर्जाचा क्रिकेट त्यांच्याकडून देखील खेळलं जातं. अगदी फिटनेसच्या बाबतीत देखील तगडे राहिलेत दोन्ही खेळाडू. आखाडीची जोडी या वेळेला मात्र यष्टा अक्षरशः उद्ध्वस्त केलात, खोदून काढल्यात यष्टा. सेकंड बॉल वरती पहिली विकेट. जितू आला पावली परत चाललाय. संघ आपल्याला खास करून विनंती असेल, आपण चांगलं क्रिकेट खेळता या मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये, त्याच्यामुळे गार्ड्स जे आपण परिधान करताना ते आपण मैदानाच्या बाहेरूनच परिधान करून यायच्यात, यासाठी आपलं लक्ष वेधेन. पहिल्या षटकातले 2 बॉल पाहायला मिळाले. जितू परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर रितेश येताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसैनिक समीरजी मावती साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेचे सर्वेसर्वांनी आयोजकांपैकी एक आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून काल संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक दिग्गज मान्यवर मंडळी, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या आणि या संपूर्ण क्षेत्राला वाहवा देणारी मंडळी कालच्या दिवसात आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळाली. आजच्या दिवसात देखील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळतील. या बैला मात्र अगदी डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला देखील मिळतोय. ज्या पद्धतीने पाहतोय षटक नंबर पहिलं. नरेश पॉवर प्लेच्या षटकात प्रतिस्पर्धी संघ बॅटिंगचा बोलवाला दाखवताना थोडासा कमी पडतोय की काय. यावेळेला मात्र खुटप्प्याचा बॉल आडव्या बॅटने दिशाहीन फटका त्या ठिकाणी खेळतोय. एकच धाव त्या ठिकाणी येते. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं ना, तब्बल पहिल्या 12 बॉल मध्ये चांगल्या धावा त्या ठिकाणी आल्या होत्या. पहिलं षटक सर्वाधिक महागडं ठरलं होतं.
या बैला लोअर फुल टॉस बॉल, तिथून मात्र फुल टोल त्या ठिकाणी केला गेलाय वसूल. पंचांचा इशारा येतोय, षटकार. 7 पहिला संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 8. जर काय येणार 30 बॉल आणि करायच्यात 42 धावा. 30 बॉल मध्ये 42 धावा. साधं सोपं सरळ आव्हान. नेक्स्ट मॅच चा टॉस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील पाडा यंग क्रिकेट क्लब या टीमने जिंकलाय टॉस. टॉसचे बॉस झालेत मॅच नंबर 2 चे आणि क्षेत्ररक्षणाचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब या टीमला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय त्यांना देखील. तर या बेला षटक नंबर 2 जे पाहायला मिळत आहे. सिद्धेश पहिल्या षटकामध्ये 8 आल्यात. इथून पुढे किती येतात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने, तिथून मात्र फटका चांगला आलाय. बॅटच्या रडार वरती आलेला बॉल. बॉल चाललाय षटकाराच्या दिशेने. 6 धावा ठोकल्यात. या बैला मात्र अगदी त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं दुसरा आणि अंतिम दिवस आणि त्या अंतिम दिवसामधील पहिला सामना. प्रथम बॅटिंग केली, 49 बनवल्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. फटका चांगला खेळलाय. ही धाव कुठे ना कुठे तर अंगलट जरूर आली असती, परंतु थांबवलं गेलंय. त्यांना ठाऊक आहे विकेट्स लगेचच गेल्यात. आघाडीच्या जोडीपैकी खेळाडू मात्र माघारी गेलाय आणि त्यातल्या त्यात हा डाव सावरणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल. या बैला मात्र अपील मोठी की जरूर केली होती. या बैला निर्धाव आणि भरधाव बॉल किंवा त्याची सांगता होत असताना पाहायला देखील मिळते. 50 धावा बनवल्या जातात का, कारण का पहिले 2 षटक अगदी धारदार पाहायला मिळाले, ज्याच्यावरती कडे बहार कडे प्रहार करण्यासाठी गोलंदाज मात्र माघारी मात्र फिरले नव्हते. तर या बैला मिस टायमिंग स्ट्रोक, तिथून मात्र विकेट नंबर 2 खेळाडू होत आहेत ते बाद. दुसरा धक्का हरेशच्या नावाने.
तर या बैला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोहित येत असताना पाहायला मिळतात. पाहूया पहिल्या 2 विकेट्स पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिली विकेट लगेच झाली. खेळाडू बाद झाले. जितू आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोहित आले होते. एका बाजूला हरेश तेही बाद झाले. आता रोहित आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या बैला आडव्या बॅटने घेण्याचा फटका तोही प्रयत्न या ठिकाणी फसलाय. म्हणजे दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्डचा अगदी विचार केला स्कोर कार्ड वरती पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकूण डावा झाला 14. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. रितेश आणि रोहित ही जोडी पाहायला मिळते. चला कोऑपरेट करा विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार. आपण क्षेत्ररक्षण थोडीशी घाई करा. पहिलाच बॉल खूपच बाहेरच्या दिशेने स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. एक धाव त्या ठिकाणी अडवत असताना पाहायला मिळते. धावा झाला स्कोर कार्डवर 15. निश्चितच पहिले बॉल कुठे ना कुठे तरी बाहेरच्या दिशेने टाकणं त्यासाठी असणार तुमची प्रॅक्टिस ही फार महत्वाची असते. याही वेळेला स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. सलगचे 2 बॉल स्क्वेअर बॉल दंडित केलेत. व्हाईट बॉल आलेत. हा एक कुठे ना कुठे तरी गोलंदाजी पहिले 2 षटक चांगले राहिले परंतु तिसरं षटक असं चित्र पाहायला मिळतं अनेक स्पर्धेमध्ये. परंतु त्यापैकी एक तिसरा बॉल स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे सलगचे 3 बॉल स्क्वेअर बॉल दंडित केलेत. म्हणजे जिथे 14 होत्या तिथे आता धावा झाल्यात एकूण 17 धावा. 3 धावा एक्स्ट्राच्या मिळताना पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला टाकून चालणार नाहीत. ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये स्कोर फार कमी झालाय. याही वेळेला 4था बॉल वाईट बॉल वाईट 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 आज अगदी पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक 4 वाईट आणि वातावरण टाईट या ठिकाणी केलंय. 18 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. ओहो हो आता मात्र डॉट बॉल आलाय. आता वाईट बॉल आला असतं तर काही खरं नव्हतं. सलगचे पहिले 4 बॉल वाईट टाकणं तदनंतर त्याच गोलंदाजीवरती ठेवणं एखाद्या कर्णधाराचं पद आणि कोणताही अपशब्द न वापरणं ही कला राहते. या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने बिरकावलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली. दुसरा प्रयत्न मात्र करणार नाहीयेत. एकेर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 19 धावा. 19 रन ऑन बोट्स. शिवसेना युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 चा दुसरा आणि अंतिम दिवस झोपला इथे पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फटका चांगला खेळ. अगदी अकुटप्पाचा बॉल होता. दिशाहीन फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तिसऱ्या षटकामध्ये चांगला असं धावफलक धावफलक हलका ठेवण्याचं काम आता फलंदाज देखील करतात.
धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 21. 29 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल आणि लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हो ते झोन डेंजर झोन ठरलंय, कारण का त्या झोन मध्ये बॉल जाणं, बॉल स्टॉप करणं ही कला होते, परंतु तदनंतर काही वेळेला तिथून बॉल देखील सुटत असत, थोडीशी मिसफील्ड देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावा झालेले एकूण 23 धावा. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही आहेत. गली रिजन मध्ये बॉल पडल्यानंतर एकच धाव येते. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 24 धावा. 24 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. या वेळेला मात्र तिथून डॉट बॉल आलाय. प्रत्येक कुठे ना कुठेतरी डॉट बॉल येत असताना या षटकाची कामगिरी संपल्यानंतर पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड वरती पहिल्या 18 बॉल मध्ये एकूण धावा झाल्यात 26, म्हणजेच 24 आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता करायच्या तब्बल 26 धावा. पहिल्या 18 बॉल मध्ये 24 झाल्या, 18 बॉल मध्ये आता 26 करायच्यात. त्या होणार का, बनणार का? गोलंदाजीसाठी सिद्धेश आणि स्ट्राईक वरती रोहित. पाहूया अजूनपर्यंत मोठे फटके सजले नाहीयेत. 18 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. षटक नंबर 14 घेऊन पुन्हा एकदा सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल तिथून मात्र बॅटच्या रडारवरती आलेला बॉल. क्षेत्ररक्षण थोडस खराब राहत आहे आणि त्या ठिकाणी धावा येत आहेत त्या 4 चौकार. सिद्धेशच्या त्या ठिकाणी चौकार ठोकला आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 28 धावा. येणाऱ्या 17 बॉल मध्ये करायच्या आहेत 22. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला, थोडस क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि त्यामुळेच की काय त्या ठिकाणी चौकार जात असताना पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा वेगळ्या धाटीचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार. फक्त आणि फक्त 18 धावा. या षटकामध्ये अजूनपर्यंत 2 चौकार आले, 2 चौकार बनलेले आहेत. या बेला मात्र बॅटची चायनीज कडा. बॉल चाललाय या षटकामधील 3रा चौकार. वेगवान षटक आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मिळत असताना पाहायला
बनला 36 रन स्कोर कार्ड वरती म्हणताना होताना पाहायला देखील मिळतात. या वेळेला मात्र तिथून ऑफ स्टिक वाकवली, खेळाडू मात्र परत आहेत. विकेट त्या ठिकाणी मिळते. मानव चंबूर म्हणजेच तांड्याचा माट्या ज्याला समोरला आता असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला देखील मिळतो. परंतु त्या फलंदाजी ची भूमिका आता कशी राहील, कारण की 14 धावा करायच्या आहेत. 14 धावा वाटतात तितक्या सोप्या आहेत आणि वाटतात तितक्या थोड्याशा कठीण देखील असू शकतात जर चांगली आणि भेदक गोलंदाजी राहिली सिद्धेशांची. या पहिलाच बॉल सेन्सिबल ड्राईव्ह त्या ठिकाणी केलं गेले. एक धाव त्या ठिकाणी घेतले होते. एकेर धावच्या मदतीने षटक त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर कंप्लीट झालाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 37 आणि आता करायच्या 12 बॉल आणि फक्त 13 धावा. 12 बॉल 13 धावांनी त्यानंतर आपण आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 पाहणार आहोत. दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधार्थ पाटीलपाडा क्रिकेट क्लब असा सामना आपल्याला नेक्स्ट मॅच म्हणजे मॅच नंबर 2 मध्ये आजच्या दिवसात पाहायला मिळेल. या बैला नरेश 12 बॉल 13 ची आवश्यकता असताना पहिला बॉल वेगाने भन्नाट पेस घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा आल्या होत्या परंतु तदनंतरच्या 3 षटकांमध्ये अक्षरशः गोलंदाजीचा कर पाहायला मिळाला आणि त्यामुळेच की काय या धावा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या थोड्याशा कमी होत असताना पाहायला मिळाला. 11 बॉल 13 धावांचं समीकरण. या वेळेला उडवलेला बॉल आकाशाला गवसणी घातली आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार. स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनलात तब्बल 43 रन्स 43 धावा त्या ठिकाणी बनलात आणि इथून पुढे 7 धावांची आवश्यकता. याही वेळेला फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करणार नाहीयेत म्हणजे सर काय अगदी कमबॅक केलं गेलंय. धावा झाल्या 44 रन स्कोर कार्ड वरती म्हणले जातात. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. यानंतर मॅच नंबर 2 पाहायला मिळेल. पाटीलपाडा क्रिकेट क्लब या टीमने या पहिला मात्र एक धाव घेतली आहे. दुसरे प्रयत्न करणार नाहीयेत. 5 धावांची आवश्यकता आहे. निश्चित अगदी संत आणि शांत पद्धतीने चाललेला सामना
आणि त्यातल्या त्यात एक दमदार खेळ जो क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतोय. शिवसेना युवा सेना आयोजित भगवा चषक 2025 चा थरार. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने खेळाय बॉल 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 चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार. या बैला एका धावेची आवश्यकता असताना तिथून मात्र मॅच फिनिश ऑन दी स्टाईल. सामना संपलाय आणि संघ या ठिकाणी विजेता झालाय. हिराई संघ या ठिकाणी होतोय विजयी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत